विशाल आणि अदिती हे दोघे नवरा बायको होते. विशालला एका गावात स्वतःची कंपनी सुरू करायची होती. त्यासाठी ते एका लहानशा गावात आले होते. त्या गावचे निसर्ग सौंदर्य बघून अदितीने विशालला सांगितले की तिला आपल्या शहरातल्या घरात राहून अत्यंत कंटाळा आलाय. आपण इथेच कायमचे राहूया ना. विशाललाही तिचे म्हणणे पटले आणि म्हणून विशालने त्या गावातच कंपनीसाठी एक छोटी जागा घेतली आणि मग ते दोघेही त्या गावामध्ये राहू लागले. काही दिवसातच अदितीला कळले की ती प्रेग्नंट आहे. त्यानंतर तिने ही गोड बातमी विशालला सांगितली. विशाललाही ती बातमी ऐकून खूप आनंद झाला. त्यानंतर मग ते दोघेही संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावरती फिरत असताना अचानक अदितीला समोर एक छोटी लहान मुलगी दिसली. ती मुलगी एका बॉलने खेळत होती. अचानक त्या मुलीचा बॉल विशालजवळ येतो आणि विशाल तो बॉल त्या मुलीला परत देतो. त्यात ती मुलगी अदितीकडे बोट दाखवते आणि जोरजोरात ओरडायला लागते. तिचा चेहरा अतिशय बदललेला असतो. तिचे डोळे अतिशय लाल झालेले असतात. तसेच तिच्या डोळ्यातून आणि तोंडातून रक्त येत असते. तिला बघून अदिती अतिशय घाबरते. इतक्यात तिला विशाल विचारतो की काय झाले. तेव्हा ती त्या मुलीकडे बोट दाखवते. पण जेव्हा ती पुन्हा तिथे बघते तर ती मुलगी तिथे नसते. ती मुलगी अचानक गायब झालेली असते. हे बघून तिला धक्काच बसतो. तिला कळत नाही की आपण जे बघितले ते सत्य होते की भास. मग ते दोघेही घरी येतात. त्यांनी गावात एक मोठे घर घेतलेले असते. काही महिन्यानंतर अदितीला मुलगा होतो. अदिती त्या मुलाचे नाव अमित असे ठेवते. आता अदिती आणि विशाल दोघेही आनंदात असतात. त्यानंतर तिला आणखीन एक मुलगी होते. तिचे नाव ते सीमा ठेवतात. तशीच त्यांची 5-6 वर्षे आनंदात निघून जातात. पण त्यानंतर एक भयानक अशी घटना त्यांच्या आयुष्यात घडते आणि त्या घटनेमुळे त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून जाते. एके दिवशी आदित्य, विशाल, सीमा आणि अमित हे चौघेही गाडीने पिकनिकला चालले असताना अचानक त्यांच्या गाडीला समोरून येणारी एक गाडी जोरदार धडक देते. त्यामुळे ते चौघेही गंभीर जखमी होतात. पण ते चौघेही गाडीमध्ये अडकतात. विशाल कसेबसे अदितीला बाहेर काढतो. अदितीने एका हातात सीमाला आणि दुसऱ्या हातात अमितला पकडलेले असते. ती सीमाला व्यवस्थित बाहेर काढते. पण अमितला बाहेर काढत असताना अचानक गाडीला आग लागते. त्यामुळे विशाल लगेचच सीमाला घेऊन लांब पळतो. पण अदिती अमितला सोडत नसते. आता संपूर्ण गाडीने पेट घेतलेला असतो आणि लवकरच गाडीचा स्फोट होणार असतो. ते बघून विशाल घाबरतो आणि तिला सांगतो की काही केले तरी तू आता अमितला वाचवू शकत नाही असे म्हणून तो तिला जोरात खेचू लागतो. पण ती त्याचे काहीच ऐकायला तयार नसते. शेवटी त्याचा नाईलाज होतो आणि मग तो तिला जबरदस्तीने तिकडून खेचून बाहेर काढतो आणि मग तिला गाडीपासून दूर नेतो. एवढ्यात गाडीचा जोरात स्फोट होतो आणि त्यातच अमितचाही मृत्यू होतो. अमितच्या मृत्यूने विशालला आणि अदितीला दोघांनाही फार मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर बराच काळ निघून जातो. विशाल कसाबसा त्या धक्क्यातून सावरतो. पण अदितीला मात्र अपराधी प्राण्याची भावना टोचत असते. तिला सतत वाटत असते की आपण अमितला वाचवू शकलो असतो आणि त्याच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत. आता या घटनेला 6 वर्षे झालेली असतात. अदिती, विशाल, सीमा यांच्याबरोबर एक नोकराणी जिचे नाव कांता असते. हे आता चौघेच त्या मोठ्या घरामध्ये राहत असतात. गेली 5-6 वर्षे अदिती कधीच शांतपणे झोपलेली नसते. तिला सतत तिच्या मेलेल्या मुलाची म्हणजे अमितची स्वप्न पडत असतात आणि त्या स्वप्नामध्ये तिला त्याच अपघाताचे दृश्य दिसत असते. आज बरोबर या गोष्टीला 6 वर्षे झालेली असतात. त्यानंतर विशाल जेव्हा कामावरती जायला निघतो तेव्हा अदिती त्याला सांगते की आता मी खूप थकली आहे. मला आता हे सर्व काही सहन होत नाही. तेव्हा विशाल तिला धीर देतो आणि सर्व काही ठीक होईल असेही सांगतो.
तू आपल्या मुलीकडे म्हणजे सीमाकडे लक्ष दे, असे सांगून विशाल आपल्या ऑफिसला निघून जातो. अदितीला तिचे दुःख आता अनावर झालेले असते. ती तिथेच असलेल्या भिंतीवरती आपले डोके आपटते आणि त्यानंतर मग तिथेच जमिनीवरती खाली झोपून जाते. तिची ती अवस्था तिच्या नोकराणीला म्हणजेच कांताला बघवत नाही. रात्री जेव्हा विशाल घरी येतो तेव्हा कांताला विचारतो की अदिती कुठे आहे. तेव्हा कांता त्याला सांगते की बाईसाहेबांचे डोके खूप दुखत होते म्हणून डोके दुखण्याची गोळी घेऊन झोपून गेले आहेत. पण त्यानंतर जेव्हा विशाल अदितीच्या बेडजवळ येतो तेव्हा त्याला बेडच्या खाली गोळ्यांची बाटली पडलेली मिळते. त्या बाटलीमधल्या सर्व गोळ्या संपलेल्या असतात. ते बघून तू अतिशय घाबरतो. म्हणजे त्याला कळते की त्या बाटलीतल्या सर्वच्या सर्व गोळ्या अदितीने घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यानंतर विशाल लगेचच अदितीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिच्यावरती लगेचच उपचार केले जातात. काही वेळाने डॉक्टर विशालजवळ येतात आणि त्याला सांगतात की घाबरू नका, आता तिची तब्येत ठीक आहे आणि तुम्ही जसे समजताय तशा डोकेदुखीच्या गोळ्या तिने घेतल्या नव्हत्या, तर तिने झोपेच्या गोळ्या भरपूर प्रमाणात घेतल्या होत्या. त्यानंतर जेव्हा ती झोपलेली असते तेव्हा तिच्याजवळ त्यांची नोकराणी म्हणजेच कांता येते आणि ती तिला सांगते की तुम्हाला जर तुमच्या मेलेल्या मुलाशी म्हणजे अमितशी शेवटचे बोलायचे असेल तर तुम्ही बोलू शकता. त्यानंतर कांता तिला सांगते की मला पण पिंकी नावाची मुलगी होती आणि एके दिवशी ती तलावामध्ये पोहायला गेलेली असताना अचानक त्या तलावामध्ये बुडून ती मेली. त्यानंतर मी एके दिवशी त्या ठिकाणी गेले आणि माझ्या मुलीशी शेवटचे बोलले. तेव्हा माझे मन हलके झाले. तेव्हा अदिती तिला म्हणते की हे सर्व तू काय बोलतेस आणि हे सर्व कसे काय शक्य होऊ शकते. तेव्हा कांता तिला सांगते की या गावापासून काही किलोमीटर अंतरावरती एक घनदाट जंगल आहे. त्या जंगलाच्या मधोमध एक पुरातन देऊळ आहे. लोक त्या देवळाला जीवन मृत्यूचे देऊळ असे म्हणतात, कारण ते देऊळ म्हणजे जीवन आणि मृत्यूची एक सीमा आहे अशी लोकांची धारणा आहे. यामध्ये देवळाच्या बाहेर मृत्यूचे प्रवेशद्वार आहे आणि देवळाच्या आतमध्ये जीवन आहे. तेव्हा तुम्हाला त्या देवळामध्ये गेले पाहिजे आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाचे जिथे अंत्यसंस्कार केले तिकडची काही माती घेऊन त्या देवळाच्या चारी बाजूंना टाकायची आहे. त्यानंतर मग तुम्ही देवळामध्ये जाऊन दरवाजा बंद करायचा आहे आणि मग 3 वेळा तुमच्या मुलाच्या नावाने जोरात हाक मारायची आहे. त्यानंतर तुमचा मुलगा मृत्यूच्या जगातून काही काळापुरता त्या देवळाच्या बाहेर येईल आणि तो तुमच्याशी बोलेल. त्याला तुम्ही जे जे प्रश्न विचाराल त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तो तुम्हाला देईल. कांता तिला काही पुढे सांगणार इतक्यात तिथे विशाल येतो. विशालला तिथे आलेले बघून कांता तिथून घाईघाईने निघून जाते. त्यानंतर काही दिवसांनी तिला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात येते. अदिती आता पूर्णपणे बरी झालेली असते. त्यानंतर जेव्हा ती घरी येते तेव्हा ती लगेचच कांताला भेटायला जाते. तिला बघून कांता समजून जाते की तिला काय विचारायचे आहे. ती तिला सांगते की बाईसाहेब, मला माहिती आहे तुम्ही इथे कशासाठी आलात, पण एक शेवटची गोष्ट लक्षात ठेवा. मी तिथे जाण्याचा रस्ता तुम्हाला सांगेन, पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला कितीही आनंद झाला किंवा कितीही दुःख झाले आणि कितीही तुम्हाला तुमच्या मुलाला बघावेसे वाटले तरी तुम्ही चुकूनही त्या देवळाचा दरवाजा उघडून त्या देवळाच्या बाहेर अजिबात जायचे नाही. आधी मला असे वचन द्या, मगच मी तुम्हाला तिथे जाण्याचा रस्ता सांगेन. तेव्हा मग अदिती तिला तसे वचन देते. ते वचन दिल्यानंतर कांता तिला त्या देवळाकडे जाण्याचा रस्ता सांगते. मग अदिती तिथे तिच्या मुलाचे अंत्यसंस्कार झाले आहेत
त्या ठिकाणी जाते आणि त्या ठिकाणची थोडी माती उचलते. तेवढ्यात अचानक तिच्यासमोर काही अघोरी साधू येतात आणि ते तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर मोठ्या कष्टाने अदिती त्या जंगलामधून वाट काढत त्या देवळापर्यंत कशी पोचते. पण जेव्हा ती त्या देवळाजवळ पोचते तेव्हा ते देऊळ बघून ती अतिशय घाबरते. कारण ते देऊळ सामान्य देवळांपेक्षा वेगळे असते. त्या देवळाच्या भिंतीवरती भयानक अशा विचित्र मूर्ती कोरलेल्या असतात. तसेच त्या देवळाच्या आसपास कुठलाही पक्षी किंवा प्राणी नसतो. तिथे भयान अशी शांतता असते. त्यानंतर अदिती त्या देवळामध्ये जाते आणि मग त्या देवळाचा दरवाजा आतून बंद करून घेते. त्या देवळाच्या आतमध्ये संपूर्ण काळोख असतो. म्हणून मग ती तिच्याजवळ असलेली माचीस पेटवते आणि माचीसच्या प्रकाशात ती जे बघते ते पाहून तिला धक्काच बसतो. कारण तिच्या आजूबाजूला अनेक पक्षी आणि प्राणी जळून मरून पडलेले असतात आणि ते बघून ती घाबरून पाठी येत असताना तिचा कशाला तरी धक्का लागतो. मग ती त्या माचीसच्या प्रकाशात बघते तर तिला समोर जे दृश्य दिसते ते पाहून तिची भोपळीच वळते. कारण तिच्यासमोर एक विचित्र आणि भयानक अशी मूर्ती असते. पण त्या मूर्तीचा चेहरा झाकलेला असतो. इतक्यात तिच्या हातात असलेली ती माचीस अचानक विझते. आता मात्र अदिती अत्यंत घाबरते. एवढ्यात त्या देवळाचा दरवाजा कोणीतरी जोरात ठोकू लागते. त्यानंतर अचानक सर्व काही शांत होते आणि मग तिथे भयान शांतता पसरते. थोड्या वेळाने अदितीला तिच्या मुलाचा म्हणजे अमितचा आवाज ऐकू येतो. आधी तिचा त्यावर विश्वासच बसत नाही. मग ती त्याला जे प्रश्न विचारते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे अमित देतो. तेव्हा तिची खात्री पटते की हा अमितच आहे. त्यानंतर मग ती अमितची खूप वेळ गप्पा मारते. तसेच त्याची क्षमाही मागते. तेव्हा अमित तिला सांगतो यात तुझी काही चूक नव्हती. त्यानंतर अमित तिला त्या देवळाचा दरवाजा उघडायला सांगतो. तो तिची विनंती करतो पण अदिती तो दरवाजा उघडत नाही. त्यानंतर काही वेळाने सर्व काही शांत होते. अमितचाही आवाज येण्याचा बंद होतो. आता मात्र अदितीला राहवत नाही आणि मग ती तो देवळाचा दरवाजा उघडते आणि देवाच्या बाहेर बघते तर तिथे कोणीच नसते. हे बघून ती पुन्हा देवळामध्ये जाणार इतक्यात ती पाठीमागे बघते तर तिच्या पाठीमागे एक अघोरी साधू उभा असतो. त्या साधूला बघून अदिती घाबरते आणि मग ती जंगलामध्ये पळून जाते. तर इकडे विशालच्या घरात असलेला त्यांचा कुत्रा अचानक जोरजोरात भुंकायला लागतो. थोड्या वेळाने अदिती गुपचूप आपल्या घरी येते. ती बघते तर विशाल आणि सीमा दोघेही झोपलेले असतात. पण त्यांचा कुत्रा अतिशय विचित्र आवाजात ओरडत असतो आणि मग अचानक शांत होतो. पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. मग स्वतःही झोपून जाते. काही वेळानंतर सकाळ होते. जेव्हा ती सीमाच्या रूममध्ये जाते तेव्हा ती सीमाला कोणाशी तरी बोलताना बघते. जेव्हा ती तिच्या जवळ जाते तेव्हा तिथे कोणीच नसते. ती सीमाला विचारते देखील की तू कोणाशी बोलत होतीस, पण सीमा तिला काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर सीमा तिथून बाहेर निघून जाते. त्यानंतर तिचे लक्ष सीमा खेळत असलेल्या ठोकळ्यांकडे जाते. तेव्हा तिला धक्काच बसतो. कारण त्या ठोकळ्यांनी जमिनीवरती एक अक्षर बनवलेले असते. त्या अक्षरावरती लिहिलेले असते अमित. त्यानंतर अदिती सीमाजवळ येते. तेव्हा सीमाच्या हातात एक खेळणे असते. ती खेळणे बघून तिला धक्का बसतो. कारण ते खेळणे अमितचे असते. काही वेळाने अदिती बघते तर सीमा घरातला पियानो वाजवत असते. ते बघून तिला खूप आनंद होतो. त्यानंतर ती तिथून जाणार इतक्यात तो पियानो पुन्हा वाजवू लागतो. तेव्हा तिचे लक्ष त्या पियानोकडे जाते. तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तो पियानो सीमा वाजवत नसते तर तो पियानो आपोआप वाजत असतो. त्या पियानोजवळ कोणीच नसते. मग अदिती सीमाला झोपवते आणि मग त्या रूमची लाईट बंद करते. ती तिथून निघणार इतक्यात
तिथे जवळच असलेले एक पुस्तक खाली पडते. त्यानंतर एक खुर्ची अचानक हलते आणि ती त्या बेडच्या जवळ येते आणि मग त्या रूमची लाईट लागतात. आता मात्र अदितीला हे सर्व काय चालले आहे ते तिच्या आधी लक्षात येत नाही. पण काही वेळाने तिला हे सर्व काही कळते की हे सर्व काही अमितचा आत्माच करतो आहे. कारण अपघात होण्याच्या आधी अदिती अमितला हेच पुस्तक वाचून दाखवत असते आणि त्यानंतरच अमितचा अपघातात मृत्यू झालेला असतो. विशाल जेव्हा ऑफिसमधून घरी येतो तेव्हा अदिती त्याला आनंदाने मिठी मारते. अदितीला असे आनंदित बघून विशाललाही खूप बरे वाटते. इतक्यात त्यांच्या घराच्या बाहेर असलेल्या झाडावरची सर्व पाने अचानक गळून खाली पडतात आणि मग ती पाने खाली पडल्यानंतर अचानक सुकून जातात. मध्यरात्रीनंतर अदिती कसल्या तरी आवाजाने जागी होते. तेव्हा तिला अमितचा आवाज येतो आणि एक काळी आकृती तिच्या बेडजवळ तिला उभी असलेली दिसते. ती त्या काळी आकृतीला बघून घाबरते. तेवढ्यात तिला जाग येते. म्हणजे तिला कळते की हे सर्व काही एक स्वप्न असते. थोड्या वेळाने जेव्हा अदिती आंघोळ करून बाहेर येते तेव्हा कांता घाबरतच घराच्या बाहेर बोट दाखवते आणि ती काहीतरी तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. तेव्हा अदिती धावतच बाहेर येते. तेव्हा ती बघते तर दारात लावलेली सर्वच्या सर्व तुळस अचानक सुकून गेलेली असते. तसेच तिच्या आजूबाजूची झाडेही सुकून गेलेली असतात. त्यानंतर त्यांचा माईही त्यांच्याकडे धावत येतो. तो त्यांना सांगतो की बागेतली सर्व झाडे अचानक सुकून गेली आहेत. तसेच आपल्या घराच्या जवळ असलेले तलावातले मासेही अचानक मरून पडलेले आहेत. मग कांता जेव्हा घरामध्ये जाते तेव्हा तिला आणखीन एक धक्का बसतो. कारण त्यांनी पिंजऱ्यामध्ये जे पक्षी पाळलेले असतात ते सर्वच्या सर्व पक्षी मेलेले असतात. मग अदिती ते सर्व पक्षी एका बॉक्समध्ये ठेवते आणि मग ती तो बॉक्स घेऊन सीमाबरोबर त्या तलावाजवळ येते आणि तो बॉक्स त्या तलावामध्ये सोडून देते. त्यानंतर जेव्हा ती पाठी वळते तेव्हा तिच्यासमोर अचानक एक अघोरी साधू येतो आणि तो तिच्या डोक्यावरती अचानक हात ठेवतो. ते बघून ती अतिशय घाबरते आणि मग ती सीमाला घेऊन तिकडून घाबरून पळून जाते. मग घराकडे येत असताना अचानक तिला एका ठिकाणी गावातले लोक जमा झालेले दिसतात. ती जवळ जाऊन बघते तर एका झाडावरती एका माणसाने गळफास लावून आत्महत्या केलेली असते. ती जेव्हा त्या गळफास लावलेल्या माणसाला बघते तेव्हा त्या मेलेल्या माणसाची मान अचानक उलटी फिरते. ते बघून ती अतिशय घाबरते आणि मग तिकडून ती पळून जाते. दुपारी सीमा जेव्हा तिच्या रूममध्ये एकटी बसलेली असते तेव्हा तिला अचानक खिडकीच्या बाहेर कोणीतरी दिसते. सीमाच्या जवळ तिचा कुत्राही बसलेला असतो. तोही खिडकीकडे बघून जोरात भुंकायला लागतो. त्यानंतर अचानक जोरात पाऊस पडायला लागतो आणि मग जोरात विजा कडकडू लागतात आणि त्या विजेच्या प्रकाशातच सीमाला तिचा भाऊ म्हणजेच अमित दिसतो. ती त्याला बघून अतिशय घाबरते कारण त्याचा चेहरा अतिशय भयानक असतो. त्याचे डोळे अतिशय लाल झालेले असतात. ती त्याला बघून अतिशय घाबरते आणि मग ती पांघरून घेऊन झोपून जाते. जेव्हा सकाळी अदिती सीमाला आंघोळ घालत असताना अचानक तिला तिच्या शरीरावरती कोणीतरी चावल्यासारख्या खुणा दिसतात. तेव्हा अदिती सीमाला विचारते की हे सर्व कोणी केले. तेव्हा सीमा तिला सांगते की मला दादा अजिबात आवडत नाही कारण तो आता पहिल्यासारखा राहिला नाही आणि हे सर्व त्यानेच केले. ते सर्व ऐकून अदितीला धक्काच बसतो. त्यानंतर रात्री अदिती सीमाला झोपून जेव्हा बाहेर जात असते तेव्हा त्या टेबलावरचे पुस्तक पुन्हा खाली पडते आणि पुन्हा ती खुर्ची पहिल्यासारखी तिच्या जवळ येते. पण यावेळी अदिती ते पुस्तक वाचत नाही आणि ती अमितच्या आत्म्याला सांगते की तू आज जे तुझ्या बहिणीबाबतीत वागलास ते मला मुळीच आवडले नाही असे म्हणून ती तिकडून निघून जायला लागते. पण तेवढ्यात त्या रूमचा दरवाजा अचानक बंद होतो. अदिती तो दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करते पण तो दरवाजा काही केल्या उघडत नाही. त्यानंतर पुन्हा तेच पुस्तक तिच्यासमोर येते
तेव्हा अदिती त्या अमितच्या आत्म्याला सांगते की मी हे पुस्तक वाचेन, पण त्यासाठी तू मला एक वचन दिले पाहिजे की तू सीमाला पुन्हा काहीच करणार नाहीस. त्यानंतर मग ती काही वेळ पुस्तक वाचल्यानंतर ती सीमासोबत झोपून जाते. त्या रात्रीनंतर अचानक तिला जाग येते. तेव्हा ती बघते तर सीमाच्या खोलीतील सर्व खेळणी तुटलेली असतात आणि मग तिचे लक्ष खिडकीच्या बाहेर जाते. तेव्हा तिला धक्काच बसतो, कारण त्या खिडकीच्या बाहेर तो अघोरी साधू उभा असतो. मग ती धावतच घराच्या बाहेर येते. त्या साधूला तिकडून निघून जायला सांगते, नाहीतर ती पोलिसांना बोलवेन असेही त्याला सांगते. तेव्हा तो साधू त्याच्या बोटाने तिला तिच्या पाठीमागे बघायला सांगतो. त्यानंतर तिला त्याच देवळातील तीच भयंकर आणि विचित्र मूर्ती जिवंत झालेली दिसते आणि ती मूर्ती तिच्या दिशेने येत असते. ते बघून अदिती अतिशय घाबरते आणि मग आपले डोळे बंद करते. आणि मग थोड्या वेळाने जेव्हा ती आपले डोळे उघडते तेव्हा ती मूर्ती आणि तो अघोरी साधू अचानक नाहीशी झालेले असतात. मग ती धावतच घरामध्ये जाते आणि घराचे दार लावून घेते. त्यानंतर कांता तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते की तुम्ही त्या देवळाचा दरवाजा उघडून खूप मोठी चूक केली आहे, कारण त्या दरवाजामुळेच अमित या मृत्यूच्या दुनियेतून आपल्या दुनियेत आला आहे. पण तो आता पहिल्यासारखा अमित राहिलेला नाही आहे, तर तो आता एक दुष्ट आणि वाईट आत्मा झालेला आहे. तुम्ही जी त्या देवळात मूर्ती बघितली ती मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूची देवता आहे आणि तुम्ही दरवाजा उघडल्यामुळे तो मृत्यू आता अमितला न्यायला इकडे आला आहे आणि त्याच्या वाटेत जो कोणी येईल त्याला तो ठार मारणार. त्यानंतर कांता तिला सांगते की आता तुमच्याजवळ एकच शेवटचा मार्ग आहे, तो म्हणजे अमितच्या जेवढ्या वस्तू या घरामध्ये आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही जळून नष्ट केल्या पाहिजेत, तरच तो वाईट आत्मा त्याच्या जगात निघून जाईल. मग अदिती धावतच तिच्या रूममध्ये जाते. तेव्हा तिला बेडवरती सीमा झोपलेली दिसते. ते बघून तिला हायसे वाटते. पण इतक्यात तिच्या पाठून मम्मी तू कुठे गेली होतीस असा सीमाचा आवाज ऐकू येतो आणि ती पाठी वळून बघते तर तिच्या पाठी खरोखरच सीमा उभी असते. म्हणून ती घाबरून पुन्हा त्या बेडवर बघते तर बेडवरती असलेल्या सीमाचे शरीर अचानक बदलते आणि तिच्या सर्व शरीराचे एका काळ्या सावलीमध्ये रूपांतर होते. त्या काळ्या सावलीचे डोळे अतिशय लाल असतात आणि मग ती सावली अतिशय भयंकर आवाजात जोरात ओरडते आणि मग तिथून अचानक गायब होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अदिती, सीमा आणि विशाल एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेले असतात आणि ते हॉटेलमध्ये जेवत असताना अचानक अदितीचे लक्ष तिच्या जेवणाच्या ताटाकडे जाते. तेव्हा तिला धक्काच बसतो, कारण तिच्या ताटामध्ये जेवणाऐवजी असंख्य किडे पडलेले तिला दिसतात. ते बघून ती अतिशय घाबरते आणि तिला केस वाटते. पण एवढ्यात तिचे लक्ष आजूबाजूला जाते. तेव्हा तिला धक्काच बसतो, कारण तिथे सीमा नसते. तिथे सीमा नसलेली बघून मग विशालही घाबरतो आणि मग ते दोघेही सीमाचा शोध घेऊ लागतात. त्यानंतर मग ती गावच्या गल्ली बोळातून सीमाला शोधत असताना अचानक ती एका गल्लीमध्ये येते. तेव्हा तिच्यासमोर अचानक तीच मृत्यूची देवता येते. तिला बघून अदिती अतिशय घाबरते. पण एवढ्यात विशाल सीमाला घेऊन तिच्या जवळ येतो. मग सीमाला बघून तिला आयसे वाटते आणि मग ती जोर जोरात रडू लागते. तर इकडे कांता घरातले अमितचे सर्व सामान गोळा करत असते आणि मग ती ते सर्व गोळा झाल्यानंतर ते सर्व सामान घराच्या बाहेर ठेवते आणि मग ती घरामध्ये माचीस आणायला जाते. पण ती माचीस घेऊन येत असताना अचानक घराचा दरवाजा बंद होतो. पण ती कशीबशी तो दरवाजा उघडून घराच्या बाहेर येते आणि ती माचीसची काडी पेटवू लागते. ती खूप वेळा प्रयत्न करते, पण ती माचीसची काडी काही केल्या पेटत नाही. त्यानंतर ती पुन्हा माचीसची काडी पेटवायला जाणार. एवढ्यात तिला तिच्या मुलीची म्हणजेच पिंकीची हाक ऐकू येते. तिला तिच्या कानांवरती आधी विश्वासच बसत नाही. मग ती पुन्हा ऐकते तर तिला खात्रीच पटते की तो आवाज तिच्या मुलीचा म्हणजेच पिंकीचा आहे. आणि मग ती त्या आवाजाच्या दिशेने जायला लागते. तो आवाज तिच्या घराजवळ असलेल्या तलावामधून येत असतो.
मग ती धावतच त्या तलावाजवळ जाते. तेव्हा ती तलावामध्ये बघते तर पिंकीच्या सर्व वस्तू पडलेल्या असतात. एवढ्यात तिथे विशाल, आदिती आणि सीमा येतात. तेव्हा त्यांना घराच्या बाहेर कागदाची एक चप्पल पडलेली दिसते. ते बघून ते अतिशय घाबरतात आणि मग ते तलावाच्या दिशेने जाऊ लागतात. तेव्हा रस्त्यामध्येच त्यांना दुसरी चप्पल पडलेली दिसते. मग आदिती धावतच त्या तलावाजवळ येते आणि तलावातील जे दृश्य बघते ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती जोरात किंचा येते. तिची किंचाई ऐकून धावतच विशाल तिच्या जवळ येतो. तो बघतो तर तलावात कांताचे प्रेत पडलेले असते, पण ते प्रेत अतिशय सडलेले असते. ते बघून त्यालाही धक्का बसतो. म्हणजे आता अमितच्या आत्मेनेच कांताचाही बळी घेतलेला असतो. अदिती धावतच सीमाला घरामध्ये घेऊन जाते. ती अतिशय घाबरलेली असते. एवढ्यात सीमा तिला विचारते की कांतालाही दादानेच ठार मारले का? तेव्हा मग अदिती तिला रडत रडत सांगते की नाही, तू आता त्या गोष्टीचा विचार करू नकोस आणि झोपून जा. त्यानंतर आदिती सीमाला झोपवते. ती झोपल्यानंतर हळूच ती घराच्या बाहेर येते आणि मग कांताने गोळा केलेल्या सर्व वस्तूंना ती आग लावते. ते करत असताना तिच्या लक्षातही येत नाही की तिच्या पाठी तीच मृत्यूची देवता उभी असते. त्यानंतर अदिती जेव्हा सीमाच्या खोलीमध्ये जाते तेव्हा तिला धक्काच बसतो, कारण तिथे सीमा नसते. म्हणून ती घाबरून घराच्या बाहेर येते. तर घराच्या बाहेरच्या झोपाळ्यावरती तिला सीमा एकटीच बसलेली दिसते. तिला असे एकटेच बघून ती घाबरते आणि पुन्हा तिला घरामध्ये घेऊन जाते. ती घरामध्ये घेऊन जात असताना अचानक तिथे विशाल येतो आणि तिला विचारतो की हे सर्व काय चालले आहे? अमितचे सामान तू का जाळत आहेस? तेव्हा आदिती विशालला सांगते की तुला माहीत नाही की अमित जिवंत होऊन पुन्हा आला आहे, पण तो आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. तो आता एक वाईट शक्ती झाला आहे आणि त्यानेच आपल्या नोकरणीला म्हणजेच कांताला बुडवून ठार मारले आहे. पण तिच्या सांगण्यावरती विशालचा मात्र विश्वास बसत नाही, कारण त्याला याबद्दल काहीच कल्पना नसते. आणि मग अदिती विशालला सांगते की तुला माझे बोलणे खोटे वाटत असेल तर तू सीमाला विचार. तो तिलाही दिसायचा आणि तिलाही हे सर्व काही माहीत आहे. पण विशाल जेव्हा सीमाला विचारतो तेव्हा सीमा त्याला सांगते की मला याबद्दल काहीच माहीत नाही आणि दादा तर देवाघरी गेला आहे ना, तो कसा काय परत येईल? ते ऐकून अदितीला धक्काच बसतो. पण विशाल मात्र अदितीवरती अतिशय चिडतो आणि मग तो सीमाला घेऊन घरामध्ये निघून जातो. मग त्याच्या पाठून अदिती घरामध्ये जाते. मग अदिती विशालशी बोलत असताना अचानक तिला बेडवरती सीमाच्या ऐवजी तीच काही सावली दिसते, जी तिने मगाशी बघितलेली असते आणि जिचे डोळे लाल असतात. म्हणजे तिला आता कळले असते की सीमाच्या शरीराचा ताबा आता तिच्या मुलाने म्हणजे अमितने घेतला आहे. म्हणून ती अमितच्या आत्महत्येला सांगते की तू तुझ्या बहिणीचे शरीर सोडून निघून जा. ते ऐकून विशालला वाटते की बहुतेक आता अदितीला वेळ लागले आहे, म्हणून तो तिला जबरदस्तीने एका खोलीमध्ये बंद करतो आणि मग सीमाला घेऊन तो घराच्या बाहेर येतो. तेव्हा घराच्या बाहेरचे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याच्या घराच्या बाहेर असंख्य असे अघोरी साधू उभे असतात. त्यांना बघून मग विशाल पुन्हा सीमाला घेऊन घरामध्ये येतो आणि मग तिला दुसऱ्या खोलीमध्ये ठेवून पोलिसांना फोन करतो. सीमाच्या खोलीमध्ये आता तिचा कुत्राही असतो, पण त्या कुत्र्याला कळते की ती सीमा नाही आहे, तर तो एक वाईट आत्मा आहे. म्हणून तो कुत्रा सीमाच्या अंगावरती भुंकायला लागतो. पण त्यानंतर सीमा लगेचच त्या कुत्र्याजवळ जाते आणि मग त्याची मान उलटी फिरून त्यालाही मारून टाकते. इकडे विशाल धावतच सीमाजवळ येतो, पण आपला कुत्रा मेलेला बघून त्याला धक्काच बसतो आणि तो सीमाला विचारतो की याला कोणी मारले? तेवढ्या टेबलावरती पडलेला चाकू सीमा उचलते आणि मग ती तो चाकू विशालच्या छातीतच खुपसते. विशालला आता धक्काच बसतो. इकडे आदिती कशी बशी तिच्या खोलीमधून बाहेर येते. तेव्हा तिला अचानक सीमाची किंकाई ऐकू येते. तेव्हा ती धावतच घराच्या बाहेर येते. तर तिला सर्व अघोरी साधू दिसतात आणि त्या अघोरी साधूंनी सीमाला पकडलेले असते. पण तेवढ्यात तिथे विशाल येतो
तो अजूनही जिवंत असतो. ते अघोरी साधू विशालदाई पकडतात. आता मात्र अदितीचा नाईलाज होतो आणि ती रडत रडत त्या अघोरी साधूंकडे बघते. त्या अघोरी साधूंना तिला काय सांगायचे आहे ते कळते आणि मग ते सीमाला सोडून देतात. सीमा तिथून पळणार इतक्यात अदिती तिला घट्ट पकडते आणि तिला सांगते की हे अघोरी साधू तुझे शरीर नष्ट करून तुला तुझ्या जगात जायला भाग पाडतील. तेव्हा तू माझे शरीर घे आणि माझ्या शरीराचे वाटेल ते कर, पण माझ्या मुलीला तू सोडून दे. तेवढ्यात मग सीमाचे शरीर अचानक खाली पडते आणि मग तो वाईट आत्मा अदितीच्या शरीरात शिरतो. अदितीचे डोळे लाल होऊ लागतात. आता तिच्या संपूर्ण शरीरावरती त्या वाईट आत्म्याने कब्जा केलेला असतो. इतक्यात त्यातील एक अघोरी साधू अदितीच्या पोटात चाकू खोपसतो. काही वेळाने अदितीला दिसते की ती एका खोलीमध्ये बंद आहे आणि तिच्यासमोर तिला तीच मृत्यूची देवता दिसते. आणि मग ती मृत्यूची देवता तिला आपला खरा चेहरा दाखवते आणि मग त्यानंतर एक पांढरा शुभ्र असा तेजस्वी प्रकाश येतो आणि मग अदितीला पुन्हा जाग येते. तेव्हा ती बघते तर ती त्याच देवळाच्या पायऱ्यांवरती झोपलेली असते. एवढ्या तिला देवळाच्या आतून तिच्या नवऱ्याचा म्हणजे विशालचा आवाज येतो आणि तो तिच्या नावाने हाका मारत असतो. तिला आता सर्व काही कळते आणि ती धावतच त्या दरवाजाच्या जवळ येते आणि जोर जोरात ओरडून विचारला सांगते की काही झाले तरी तू हा दरवाजा उघडू नकोस, कारण तिला आता कळलेले असते की तिचा मृत्यू झालेला असतो आणि देवाच्या बाहेर ती नसून तिचा आत्मा असतो आणि तिचा नवरा विशाल तीच चूक करत असतो जी तिने यापूर्वीच केलेली असते, म्हणजे तिला या जगात पुन्हा परत बोलावण्याची.